नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय उलगडणार आहोत। आर्थिक आरोग्य तपासणीची योग्य पद्धत आणि गुंतवणुकीसाठी 11 महत्त्वाचे मुद्दे। आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी तुमचं आर्थिक आरोग्य तपासणं अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये आपण तपासणार आहोत की गुंतवणूक करताना कोणते प्रमुख मुद्दे लक्षात घ्यावे आणि कसे या तपासणीच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक आरोग्याचं योग्य नियोजन करू शकतो। मित्रांनो, तुमचं वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, गुंतवणूक क्षमतांचा अंदाज आणि भविष्यातील गुंतवणुकीचे संभाव्य परिणाम या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून योग्य गुंतवणूक निर्णय कसा घ्यायचा हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आर्थिक आरोग्य तपासणीच्या या प्रवासाला। सुरुवातीला पाहूया महत्त्वाचे काही प्रश्न। आर्थिक आरोग्य तपासणी का महत्त्वाची आहे आणि ती कशी करावी? गुंतवणुकीसाठी वयाचा आणि कुटुंबातील सदस्य संख्येचा कसा विचार करावा? गुंतवणूक क्षमतेचा अंदाज लावण्यासाठी कोणते प्रमुख घटक लक्षात घ्यावेत? गुंतवणूकदाराची मानसिकता गुंतवणूक निर्णयांवर कसा प्रभाव टाकू शकते? सर्वोत्तम गुंतवणूक योजना निवडताना कोणते निकष महत्त्वाचे असतात? सध्याच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास भविष्यातील गुंतवणुकीसाठी कसा फायदेशीर ठरतो? शासनाच्या बदलत्या गुंतवणूक धोरणांचा अभ्यास कसा करावा आणि त्याचा तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया लगेच महत्त्वाच्या मुद्द्यांना। गुंतवणूकदाराच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे मुद्दे। पंढरीनाथ तसा प्रगतिशील शेतकरी, त्याची शेतात नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द, सतत तसे तो करायचा। त्याचा परिणाम म्हणून शेतात उत्पन्न देखील त्याला भरपूर मिळायचे। शेतमाल विकून 10 लाखावर रक्कम सहज त्याला मिळत असे, परंतु वर्षभर त्याला या कामासाठी पैसा खर्चही करायला लागे। परंतु प्रपंच चालविण्याचा खर्च, त्यामुळे त्यास पैसा मिळाला की दिवाळी आणि इतर दिवस शिमगा आनंदाने साजरा करीत असे। अनेक वेळा पाहुण्यांकडून हात उसने पैसे घेई, परंतु पैशाचे योग्य नियोजन करताना मात्र त्याची धमचाक होई। मुलाच्या नावाने अनेक वेळा पैसा गुंतवावा हा विचार हवेत धुसर होत होता। त्यास पैशाचे योग्य नियोजन करायचे होते, काय आणि कसे करावे हाच विचार सतावत होता, कारण तो आर्थिक स्वास्थ्य टिकवण्याची धडपड करीत होता। मित्रांनो, आपण सुद्धा अशाच परिस्थितीत असाल तर सर्व मुद्दे जरूर ऐका। ही होती छोटीशी गोष्ट। सध्याच्या जाहिरात युगात सामान्य गुंतवणूकदाराची निर्णय क्षमता शाबूत राहण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण प्रत्येक गुंतवणूक योजना ही आपल्या स्वतःसाठीच आहे असा समज गुंतवणूकदाराचा होत असतो। त्यामुळेच गुंतवणूकदाराचा सर्वांगीण चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यास असे जाणवते की सुरुवातीस विविध प्रबोधनाच्या गाजरामुळे एखाद्या योजनेत गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याची ठरवतो, परंतु भविष्यात त्याचे आर्थिक आरोग्य चांगले राहीलच याची खात्री कोणीही देत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे विविध योजनांतील गुंतवणुकीची व्याप्ती वाढत आहे। त्यामुळेच गुंतवणुकीच्या विविध योजना यांचा एकमेकास तीव्र स्पर्धा निर्माण करीत आहेत। साहजिकच अशा स्थितीत सामान्य गुंतवणूकदाराचा हा संपूर्ण गोंधळलेला असतो। त्यामुळे स्वतःच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी कोणती योजना चांगली राहील यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या कौटुंबिक आर्थिक गरजांचा शास्त्रीय अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे। बऱ्याच वेळा एखाद्या योजनेत गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्यानंतर भविष्यात गुंतवणूकदाराचे आर्थिक स्वास्थ्य बिघडते किंवा गुंतवणुकीचे आर्थिक स्वास्थ्य खराब होते, तेव्हा दोघांचेही आर्थिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी चिकित्सक गुंतवणूकदारांनी काही घटकांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। ते मुद्दे आता ऐकून घ्या। गुंतवणूकदाराचे वय। कोणत्याही योजनेत गुंतवणूक करीत असताना गुंतवणूकदाराचे वय हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, कारण वयाबरोबर गुंतवणुकीच्या कालावधीचा योग्य समन्वय घालावा लागतो। त्यामुळेच एखाद्या योजनेमधील केलेल्या गुंतवणुकीचा लाभ किंवा परतावा हा योग्य व्यक्तीला निश्चितच मिळेल। माझ्या मते गुंतवणूकदाराचे वयाच्या दृष्टीने काही गट पडतात: अज्ञान गुंतवणूकदार, सज्ञान गुंतवणूकदार, ज्येष्ठ गुंतवणूकदार। आपण यापैकी कोण आहात? ज्येष्ठ गुंतवणूकदाराच्या बाबतीत अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या गुंतवणुकीचे हस्तांतर करताना बऱ्याच अडचणी उद्भवण्याची शक्यता असते, त्यामुळे वारसाला मानसिक त्रास होतो। यासाठीच गुंतवणूकदाराची वेळीच दखल घेणे श्रेयस्कर ठरते। कुटुंबातील सदस्य संख्या। सर्वसाधारणतः कुटुंबातील कर्ती व्यक्ती संपत्तीची कायदेशीर मालक असते। एका व्यक्तीभोवती संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याचे
काही दुष्परिणाम जाणू शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुटुंबातील सक्षम सदस्यांच्या नावाने संपत्ती वा गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण केल्यास कर निर्धारण करताना कर दायित्व कमी करता येते. त्यासाठी चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असते. कुटुंबातील एका सदस्याच्या नावाने संपत्तीचे वा गुंतवणुकीचे केंद्रीकरण झाल्यास त्याचा भविष्यात अशा व्यक्तीचे आर्थिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणूक क्षमतेचा अंदाज. प्रत्येक गुंतवणूकदाराची वार्षिक गुंतवणूक क्षमता विभिन्न असू शकते. ही गुंतवणूक क्षमता मुख्यत्वे करून उत्पन्न, खर्च, बचत, कुटुंबाची गरज, गुंतवणूकदाराची मानसिकता या घटकांवर अवलंबून असू शकते. प्रत्येक गुंतवणूकदाराने याचा अभ्यास केल्यास त्यांना गुंतवणूक क्षमतेचा अंदाज हा येऊ शकतो. तसेच भविष्यात ही क्षमता चढत्या प्रमाणात राहणार आहे का उतरत्या प्रमाणात राहणार आहे हे समजू शकते. बऱ्याच गुंतवणूकदारास गुंतवणूक क्षमतेचा वास्तविक अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे गुंतवणुकीचे आर्थिक स्वास्थ्य निरोगी ठेवता येत नाही. उदाहरणार्थ, आयुर्विमा वार्षिक हप्ता किती ठेवावा याचा अचूक अंदाज न आल्याने विम्यातील गुंतवणुकीच्या वास्तविक लाभापासून ते वंचित राहू शकतात. गुंतवणूकदाराची मानसिकता. कोणतीही गुंतवणूक असो, मानसिकता ही कमीत कमी जोखमीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याची असते. परंतु गुंतवणुकीचे मुख्य सूत्र म्हणजे जेवढी जास्त जोखीम उचलाल तेवढा जास्त नफा मिळतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारांनी स्वतःच्या आर्थिक धाडसाचे भान ठेवून त्याप्रमाणेच अंदाज बांधावा. काही गुंतवणूकदारास गुंतवणुकीतून व्याजरूपी मोबदला हवा असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या वर्गात गुंतवणूक वृद्धिंगत करण्याची मानसिकता असते. यासाठी कौटुंबिक गरज, आर्थिक निवड व इतर गोष्टींच्या आधारे स्वतः किती प्रमाणात जोखीम घ्यावी याचा अंदाज काढणे आवश्यक असते. अशी अंदाजाची कक्षा ठरवल्यामुळे भविष्यात गुंतवणूक व गुंतवणूकदाराचे स्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होईल. गुंतवणूकदाराचे नाव. एखाद्या योजनेतील गुंतवणूक एखाद्या नावाने करायची का संयुक्त नावाने करायची हे पूर्वनियोजित असावे. संयुक्त नावाने गुंतवणूक करीत असताना भविष्यात अशा पोट गुंतवणूकदाराची आपापसातील वैयक्तिक संबंध बिघडणार नाहीत ना, हेही तपासायला हवे. बेनामी गुंतवणूक करीत असताना विविध बदलत्या कायद्यांचा अभ्यास चिकित्सक पद्धतीने करणे आवश्यक असते. कारण गुंतवणूक एखादी, परंतु मालक दुसरीच व्यक्ती. गुंतवणुकीचा लाभ, फायदे हे खऱ्या गुंतवणूकदारास मिळायला पाहिजेत, परंतु भविष्यात परस्परातील संबंध चांगले राहतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अशा संबंधात बिघाड झाल्यानंतर त्याचा दुष्परिणाम खऱ्या गुंतवणूकदारास होत असतो. यासाठी बेनामी गुंतवणुकीचा व्यवहार करीत असताना अशा भावी गुंतवणूकदाराची मानसिकता, पूर्वचारित्र्य याची माहिती घेतल्यास भविष्यातील त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. त्यातून गुंतवणुकीबरोबर गुंतवणूकदाराचेही आर्थिक स्वास्थ्य निरोगी राहते. कौटुंबिक अर्थव्यवस्थापनाचा समतोल. प्रत्येक गुंतवणूकदारास कुटुंबाचे अर्थव्यवस्थापन चांगल्या प्रकारे जमतेच असे नाही. बऱ्याच वेळा जास्तीच्या गुंतवणुकीतून आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच गुंतवणूकदार त्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करत नाहीत. त्यामुळे स्वतःची आर्थिक कुवत असतानाही आर्थिक विवंचना करण्याची पाळी त्यांच्यावर येते. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या आर्थिक स्तरानुसार अर्थव्यवस्थापन करून गुंतवणूक, कौटुंबिक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा समतोल साधणे आवश्यक असते. गुंतवणुकीचा कालावधी. प्रत्येक गुंतवणूकदाराने आपण किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची याचे पूर्वनियोजन करणे हिताचे असते. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक स्थिती विविध वेळी वेगवेगळी असते, कारण त्यास विविध घटक हे जबाबदार असू शकतात. गुंतवणुकीचा कालावधी हा स्थळ, काल व व्यक्तीनुसार बदलू शकतो. सर्वोत्कृष्ट योजनेची निवड. प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक समस्या विभिन्न प्रकारची असते. तसेच आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणूकदाराचे गरीब, मध्यम व श्रीमंत असे गट पडू शकतात. प्रत्येक गट अथवा वर्गासाठी वेगवेगळ्या योजना असतात. बऱ्याच वेळा गुंतवणूकदाराचे वय, वर्ग, गट यानुसार विविध योजनांची निर्मिती होत असते. त्यामुळे विशिष्ट वर्गाला आर्थिक लाभ मिळतो तेव्हा एखादा गुंतवणूकदार कोणत्या वर्गात मोडतो त्यावर त्याची गुंतवणुकीच्या योजनेची निवड ही अवलंबून असते. यासाठी स्वतःचा आर्थिक पूर्व इतिहास लक्षात घेऊन एखाद्या योजनेची गुंतवणूक करणे हिताचे आहे का नाही याची तपासणी करणे महत्त्वाचे असते. सध्याच्या सांपत्तिक स्थितीचा अभ्यास. प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या सध्याच्या सांपत्तिक स्थितीचा व गुंतवणुकीचा अभ्यास करणे आवश्यक असते. कारण बऱ्याच वेळा स्वतःजवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग योग्य रीतीने करण्यापेक्षा नवीन योजनेकडे धाव घेण्याची प्रवृत्ती
दिसून येते. त्यासाठी योजनेतील गुंतवणुकीचा पूरक उपयोग हा केला जातो. भविष्यातील गुंतवणुकीचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात? नवीन योजनेत गुंतवणुकीचे भविष्यात परिणाम दिसून येतात ते सर्वसाधारणतः काय असू शकतात? उत्पन्न वा गुंतवणुकीत वाढ, विविध करात वाढ, वर्तमान काळात मिळणारे करांचे फायदे, गुंतवणुकीचे भविष्यातील लाभ या सर्वांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. शासनाच्या बदलत्या गुंतवणूक धोरणांचा अभ्यास. जवळपास सर्व गुंतवणूकदारांची शासनाच्या संदर्भात नाराजी असते, कारण आजपर्यंतचा शासनाचा इतिहास पाहिल्यास असे जाणवते की कराच्या बदलत्या प्रवाहाचा चांगला व वाईट परिणाम होतो. त्यामुळे कोणताही गुंतवणूकदारास त्याचे दीर्घकालीन धोरण आखताना अडथळा येतो. उदाहरणार्थ, प्राप्ती करातील गुंतवणुकीचे विविध कलम जसे की 80 CCA, 80 CCB, 80L व व्याजाच्या कपातीचे धोरण, बोनस, लाभांशावरील दुहेरी कर आकारणी इत्यादीमुळे गुंतवणूकदारास नाराजीचा सूर हा दिसून येतो. एखाद्या गुंतवणुकीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने सतर्क राहणे आवश्यक असते. त्यातून कौटुंबिक आर्थिक स्वास्थ्य चांगले राहते, कारण गुंतवणुकीची जी प्रक्रिया असते त्यामध्ये कौटुंबिक आर्थिक स्वास्थ्य चांगले राहणं आवश्यक असते, कारण गुंतवणुकीची योजना गुंतवणूकदारासाठी हवी, गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी नसावा. मित्रांनो, आर्थिक आरोग्य तपासणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आपल्याला आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी योग्य दिशा दाखवत असते. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय कसा घ्यावा हे आपण शिकलो. गुंतवणूकदाराचे वय, कुटुंबातील सदस्य संख्या, गुंतवणूक क्षमता आणि भविष्यातील संभाव्य परिणाम या सर्व घटकांचा विचार करूनच आपण आर्थिक यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तुमच्या आर्थिक प्रवासात हे मुद्दे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आणि शासनाच्या बदलत्या गुंतवणूक धोरणांचा अभ्यास करा. योग्य माहिती आणि काळजीपूर्वक नियोजन करून तुम्ही नक्कीच तुमचं आर्थिक आरोग्य सुदृढ ठेवू शकता. आमच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आगामी व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करा आणि आर्थिक आरोग्य सुदृढ ठेवा. धन्यवाद.